डोंगराची ओढ ही काही आधुनिक माणसाला असं नाही आहे. जेव्हापासून संस्कृती आहे आणि जेव्हापासून मानव आहे त्या सगळ्या स्थित्यंतरांपासूनच माणसाला डोंगराची जी आहे ती ओढ आहे. त्याच्याबद्दल त्याला एक प्रकारचा भीतीयुक्त आदर आहे. माणसाचा ताणतणाव जसा वाढतोय तसं त्याला रोजच्या तणावातून मुक्त व्हायचं आहे आणि ही मुक्ती देण्याचा जो मार्ग आहे हा मार्ग म्हणजे डोंगर. सह्याद्रीमध्ये तुम्ही कधी कुठेही जा, तुम्हाला जो आनंद मिळतो फिरण्यातला शब्दाच्या पलीकडे येते. माउंटन्स हे आपल्याला आपल्या डे टू डे लाईफपेक्षा खूप लांब घेऊन जातात. जेव्हा आपण त्याच्यावरती चढतो इट्स लाईक अ मेडिटेशन. ते साधारणतः मी 1973-74 सालापासून मी फिरतो आहे. डोंगर भटकणं किंवा ज्याला गिरीभ्रमण ट्रेकिंग म्हणतो ती माझी पॅशन झाली. तेव्हापासून तो माझा एक ध्यास झाला. हे साधारण हे खरं ज्याला ट्रेकिंग म्हणता येईल ते मी साधारणपणे 1966 सालापासून करायला लागलो. पण त्याला ट्रेक हा शब्द आहे हे आम्हाला काही माहीत नव्हतं. आम्ही आपलं फक्त स्वच्छंदीपणे गड किल्ले हिंडणं हा फक्त उद्देश होता. साधारणपणे 8वीपासून जरी म्हटलं तरी एक 25 वर्षांपासूनचा हा प्रवास आहे, अखंड चालू आहे आणि त्याने मला शारीरिक आणि मानसिक दोन्हीरित्या तंदुरुस्त ठेवलेलं आहे. लहानपणापासूनच नेचरची आवड आहे. पेरेंट्सकडनं ते मिळालं आहे आणि वी ॲज नाशिकर्स वी आर ब्लेस्ड. इतके सगळे माउंटन्स आपल्याकडे आहेत आणि आपण त्या एक्सपिरियन्स वेगळ्या वेगळ्या सीझनमध्ये घेऊ शकतो. मी जन्मलोही नाशिकमध्ये आणि वाढलोही नाशिकमध्येच आणि त्यामुळे मी कळत नकळत आणखीन ह्याच्याकडे जास्त ओढला गेलो. जो 750 किलोमीटरचा सह्याद्री त्याच्यातला सगळ्यात मोठा भाग जो हा गडकिल्ल्यांनी बनलेला आहे आणि यातले जवळजवळ सगळे गडकिल्ले जे आता हे भग्नावशेष या स्वरूपात आहेत. तर या अवशेषांचं करायचं काय इतक्या अफाट प्रमाणावर याचं चित्र अजूनही कोणासमोर स्पष्ट झालेलं नाही. जे पुणे भागातले जे किल्ले आहेत हे मराठा इतिहासामध्ये विशेषतः शिवकालीन इतिहासामध्ये खूप त्यांना महत्त्व आहे आणि त्यामुळे माणसांचे पाय तिकडे वळतच होते. परंतु त्या मनाने अंजनेरी म्हणा किंवा त्रिंबक म्हणा किंवा धोडप म्हणा साल्हेर म्हणा या ठिकाणी तेवढे लोकांचे पाय वळत नव्हते. आणि त्याबरोबर आमच्या डोळ्यासमोर एक ध्येय होतं, एक मिशन होतं. ते असं होतं की नाशिक जिल्ह्यातल्या ज्या पर्वतरांगा आहेत त्या जास्त लोकप्रिय करणं. काय करायला हवं काय नाही करायला हवं ही एक चळवळ लोकांमध्ये जर निर्माण करायची तर त्यांना त्या पद्धतीनं सहभागी करून घ्यायला पाहिजे. नाशिकमध्ये गिर्यारोहणाची अशी संस्था नव्हतीच. तसे बाबा जिल्ह्याची एक आपली वेगळी संस्था असावी असा सगळ्यांचा विचार होता. आणि त्यामुळे वैनतेचा चालू करण्यामागचा तो सगळ्यात मोठा उद्देश हा होता की अरे महाराष्ट्रातले सगळ्यात जास्त किल्ले तर नाशिक जिल्ह्यामध्ये आहेत हे सगळ्या लोकांना समजलं. त्यामुळे त्याचं आकर्षण जे आहे महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये किंवा देशाच्या इतर भागामध्ये आणखीन वाढत गेलं. त्यामुळे जे काम तेव्हा सुरू केलं त्याचा या प्रकारे निश्चितपणाने उपयोग झाला. एक तर अंजनेरीच असं आहे, अंजनेरीला तुम्हाला सगळं जर पाहायचं ठरवलं सगळ्या वाटांनी तर 2 ते 3 दिवस पाहिजेत तर तो पूर्ण पाहणं होतं. अंजनेरी इज अ बायोडायव्हर्सिटी पॅराडाईज. यू गो इन एनी सीझन यू विल फाइंड समथिंग डिफरंट. तिथे वर्षभर वल्चर्स राहतात आणि तिथे त्यांचं ते घर आहे. अंजनेरी ची बायोडायव्हर्सिटी विविध अर्थांनी स्पेशल आहे. एक त्याच्यातलं सगळ्यात युनिक गोष्ट म्हणजे नाशिकपासून एवढ्या जवळ असूनही ह्या भागामध्ये ज्या प्रकारची डायव्हर्सिटी आपल्याला बघायला मिळते ही सगळी आपल्याला खूप अचंबित करते. खूप आश्चर्य वाटतं आपल्याला ते सगळं बघून.
पण ते सोडून अंजनेरीला जवळपास 1000 वर्ष जुना इतिहास आहे. So we are basically monitoring vulture population आणि after that now we have recently started working on declaring Nasik as a vulture safe zone. Yes, this one I can see very clearly. थोड़ा क्लोज होगा ना वो. या बाजून जरी असे बघा ना तुम्ही जास्त आहेत, त्याच्या समोर पण इकडपर्यंत जास्त आहेत, तरी मग तो पट्टा आपल्यावरून सुटला समजायचा कोणता. आम्ही अंजनेरी क्लिफवरती किती वल्चर्स आहेत ते चेक करतोय. वल्चर्सचे नेस्ट आहेत ते चेक करतोय आणि आता त्यांचं ब्रीडिंग सीझन सुरू होणार आहे, तर मग काय काय ॲक्टिव्हिटीज सुरू आहेत, म्हणजे ते नेस्ट मटेरियल आणताय का किंवा मग इन्क्युबेट करताय का, या सगळ्या गोष्टी आता आम्ही रेकॉर्ड करतोय. जे क्रिटिकली एंडेंजर्ड व्हल्चर्सच्या स्पीशीज आहेत, लॉंगबिल्ड व्हल्चर्सच्या, त्यांचं नेस्टिंगची साईट ही सगळी क्लिफ्सवर असते. त्यामुळे आपण जेव्हा हे रस्ते फोडू त्यावेळपासूनच आपण त्यांच्या नेस्टिंगच्या साईट्समध्ये डिस्टर्बन्स करायला लागू. कारण रस्ता झाला ना का त्यांना त्रास आहे, गाड्या अशी बरीच गर्दी होणार आणि त्यांना कसं निवांत पाहिजे ना. घोड़से के बाद ज्यादा बहुत इम्पोर्टेंट प्रेशर करतायत ना, क्योंकि वो प्रेशर कर रहा है. पुढे 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 प्रेशर लाना ही हा रस्ता की ज्याच्यात कुठलेच फंडामेंटल राईट्स ॲड्रेस होत नाही आहेत, त्याच्यासाठी इतका निसर्गाचं नुकसान करणं, इतकी जैवविविधतेचा बळी देणं आणि इतकं खर्च करणं, हे सगळं तेवढं रास्त आहे का, हे सरकारने एकदा पुन्हा त्याचं विश्लेषण करणं अतिशय गरजेचं आहे. फॉर्च्युनेटली अंजनेरी हा नाशिकच्या खूपच जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवून त्यांचा सहभाग कसा वाढवायचा हा प्रयत्न आत्ता चालू आहे. पूर्ण इंडियामध्ये और आउटसाइड इंडिया पण वल्चर पॉप्युलेशन रिट्राईव्ह करण्यासाठी किती प्रयत्न केले जात आहेत, पण जर आपण त्यांची साईट्सच सेफ नाही करू शकत आहे तर व्हॉट्स द पॉईंट इन वर्किंग. ते बाकीचे जे कामं चालू आहेत त्यांच्या पॉप्युलेशनसाठी काही अर्थच राहत नाही. त्यामुळे एकदा त्याला कोर्टातून काहीतरी त्याच्यासाठी निकाल लागावा, सोक्षमोक्ष लागावा, की जेणेकरून ह्याच्या पुढे जरी तो विषय आला तरी कोर्टाची जो काय निकाल आहे तो ह्याच्यामध्ये कायमस्वरूपी एक स्ट्रॉंग स्टँड म्हणून राहील. तिकडेचा जो रस्ता बांधण्याचा घाट सरकार घालतंय तर त्याचा विरोध करण्यासाठी म्हणून आणि लोकांमध्ये याच्याबद्दल जनजागृती करण्यासाठी म्हणून आज आम्ही सगळेजण इथे गोळा झालो. लोकांचा जर या सगळ्या कामामध्ये जर सहभाग वाढला तर आपल्याला शासनाला हे हळूहळू पटवून देता येईल की तिकडचा रस्ता हा अनावश्यक आहे. अभ्यासक आहेत पेठे, यांच्या पेठे मॅडम आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकं या भागाचं जे महत्त्व आहे ते नेमकं काय आहे आणि या रस्त्याला विरोध का होतो. We have already submitted every proof and everything that can bring favor to us to stop this road and protest against it. We will keep meeting them. So now we are waiting for the outcome.
यू नीड टू हॅव अ परमनंट पर्सन जो पूर्ण वेळ असेल. सो तसे खूप कमी लोक आहेत. कारण की एकतर प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला या फील्डमध्ये जास्त पे नाही मिळत, तिथे अवेअरनेस खूप इम्पॉर्टंट आहे. ही जैवविविधता पण फार मोठी आहे. तो एक फार मोठा भाग आहे आणि नवीन पिढीला त्या क्षेत्रामध्ये पण तुम्हाला आणता यायला पाहिजे. ज्या पद्धतीने प्रत्येक मुलगा विचार करतो की त्याला अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे, वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घ्यायचा आहे, तर इतिहास आणि पुरातत्वामध्ये का नाही? तर गडांचा उपयोग आपलं जे विज्ञान हरवलेलं आहे ते विज्ञान पण शोधायचं आहे, आपला इतिहास पण शोधायचा आहे आणि याच्यातनं आनंद घ्यायचा आहे. मी एखाद्या किल्ल्याबद्दल माहिती देताना 25 वर्षापूर्वी म्हणायचो की या किल्ल्याची विशेष माहिती उपलब्ध नाही आहे. आता मी असं कधीच म्हणत नाही, कारण मला माहिती आहे की माहिती अजून मिळू शकते आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की वी आर ऑन राईट ट्रॅक, वी आर ऑन राईट पाथ रादर.